जळगावात सत्तेची मस्ती. शनीपेठ पोलीस स्टेशनमध्येच भाजप शिवसेना आजी-माजी नगरसेवक भिडले. जळगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा अक्षरशः धिंडवडा निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आजी-माजी नगरसेवकांनी शनीपेठ पोलीस स्टेशनमध्येच एकमेकांवर फिल्मी स्टाईल हल्ला चढवला. या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस स्टेशनमध्येच झालेल्या या हाणामारीने जळगावकरांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. ॲडव्होकेट हर्षल चौधरींची भविष्यवाणी ठरली खरी. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच ॲडव्होकेट हर्षल चौधरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे खळबळजनक दावा केला होता. मंत्री गिरीश महाजन जळगावात आले की त्यांच्याभोवती निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून भूमाफिया, गँगस्टर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आयाराम गयाराम कार्यकर्त्यांचा गराडा असतो असा आरोप त्यांनी केला होता. आजच्या घटनेने त्यांच्या दाव्याला पुष्टी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पोलीस स्टेशन की कुस्तीचे मैदान? एकीकडे सर्वसामान्य नागरिक आपली गाऱ्हाणी घेऊन पोलीस ठाण्यात जाण्यास घाबरतात, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी मात्र कायद्याचा कोणताही धाक न बाळगता थेट पोलीस स्टेशनमध्येच एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत मजल मारत आहेत. जर नगरसेवकच अशा प्रकारे वागणार असतील तर सामान्य माणसाने मदतीसाठी कोणाकडे पाहायचे, असा संतप्त सवाल जळगावकर विचारत आहेत. संकटमोचक धावून येणार की कायदा आपले काम करणार? या राड्यानंतर आता सर्वांचे लक्ष मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेकडे लागले आहे. या प्रकरणातील आरोपी कार्यकर्त्यांना त्यांचे संकटमोचक वाचवणार की पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ठळक मुद्दे. निष्ठावंतांना डावलून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पक्षात स्थान दिल्यानेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप. पोलीस स्टेशनमधील राड्यामुळे खाकी वर्दीच्या जरबेवर प्रश्नचिन्ह. आजी-माजी नगरसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल होणार का, याची उत्सुकता.